श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज नवीन व्हिडिओ बनवूया आपण. आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे बघा, जाणून घेऊयात आपण. बघा, पितृपक्षामध्ये बघा, जर तुमच्या घरी अचानक हे पक्षी आले किंवा हे जीव तुम्हाला दिसले तर बघा त्याचा काय परिणाम होतो किंवा त्याचे काय संकेत तुम्हाला मिळतात यांच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर बघा, खूपच महत्त्वपूर्ण संकेत मिळाले बघा. यांच्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका बरं का. बघा, यावर्षी पितृपक्षाची सुरुवात 18 सप्टेंबरपासून झालेली आहे आणि बघा 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्यासोबत पितृपक्षाची समाप्ती होते. बघा, भारतीय संस्कृतीच्या शास्त्राच्या अनुसार जेव्हा कोणी व्यक्तीचा मृत्यू झाला होतो तर बघा त्याला यमलोकात जावे लागते. यमलोकात जाण्याचा मार्ग हा खूपच कठीण असतो. मृत्यू जेव्हा त्या व्यक्तीचे श्राद्ध तसेच पिंडदान करतात तर बघा त्यांच्या यमलोकात जाण्याचा मार्ग सोपा होऊन जातो. जेव्हा आपण मनुष्य आपल्या पितरासाठी पृथ्वी तलावर भोग प्रसाद चढवतो, श्राद्ध तर्पण घालतो, तेव्हा काही जीव बघा व प्राणी यांचा ग्रहण करतात. बघा, या प्राण्याद्वारे ग्रहण केला गेलेला भोग मनुष्याच्या पितरांना प्राप्त होतो, ज्याने की आपले पित्र यमलोकात जाण्याच्या मार्गात ते भुके राहत नाहीत. पितृपक्षाच्या या दिवसामध्ये बघा तुम्ही तुमच्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना नाना प्रकारचे सात्विक भोजनाचे भोग अवश्य द्यावे बरं का. आणि या अन्नविधीला बरं का प्राण्यांना, जीवांना भोजनाच्या स्वरूपात प्रदान करावायचं आहे. पुराणांच्या अनुसार पितृपक्षामध्ये बघा पितृगण पिंपळाच्या माध्यमातून बघा पृथ्वी लोकावर वास करत असतात आणि बघा आपल्या परिजनांना भेटत असतात. आपल्या कुटुंब परिवारातील सदस्याद्वारे दिल्या गेलेल्या मान सन्मानाने ते संतुष्ट होतात. बघा, पुन्हा ते पितृलोकात निघून जातात. फक्त हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचे खूप जास्त महत्त्व आहे, इतर धर्मामध्ये ते करत नाहीत. बघा, पितृपक्षामध्ये पूर्वजाच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण व कर्म करतो, तो श्रेष्ठ फळाची प्राप्ती करतो. याच कारणामुळे पितृपक्षांना श्राद्ध पक्ष बोलले जाते. बघा, जर पितृपक्षाच्या महिन्यामध्ये तुमच्या घरी हे 3 जीव येतात तर त्यांना बघा शुभ संकेत समजले जाते. तुमचे पितृगण तुमच्याद्वारे बघा केले गेलेले श्राद्ध आणि बघा पिंडदानाने अत्यंत संतुष्ट आहेत आणि ते तुम्हाला आशीर्वाद प्रदान करीत आहेत. बघा, असे मानले जाते की मृत्यूनंतर जे शरीर प्राप्त होते ते वायू रूपात असते. त्या रूपाला बघा कोणताही मनुष्य पाहू शकत नाही. हे बघा वायुरूपी शरीर पाणी बघा जीवांच्या माध्यमातून भ्रमण करते. यासाठी बोलले जाते की पितृपक्षात दरवाजाला आलेला कोणत्याही प्राणी बघा जीवाचा अनादर करायचा नाही. त्यांच्यामध्ये तुमच्या पितरांचा वास असू शकतो. यामागे जाणून घेऊया ते कोणते प्राणी व जीव आहेत. बघा, ज्यांना आपल्या घरी आल्याने खूप शुभ मानले जाते. बघा, असा जीव आहे तो बघा कावळा, बघा गरुड. पुराणाच्या अनुसार बघा मनुष्याच्या पूर्वज कावळ्याच्या रूपात धारण करून आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी अवतरित होतात. बघा, पितृपक्ष दरम्यान जर कोणत्या एका पिंपळाच्या झाडावर कावळा बसलेला दिसून येतो तर हा खूप शुभ संकेत समजला जातो मित्रांनो. बघा, जर कावळा पितृपक्षाच्या श्राद्धाच्या दिवशी तुमच्या घरी येऊन बोलू लागला, बघा दिले गेलेले भोजन आणि पाण्याला ग्रहण करतो तर हा सर्व संकेत सर्वश्रेष्ठ फळ देणारे संकेत आहेत बरं का. तुमचे पितृगण तुमच्यावर अत्यंत संतुष्ट आहेत, तसेच तुमच्याद्वारे बघा दिला गेलेला सन्मान आणि भोगाने ते प्रसन्न आहेत आणि तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत असे मानले जाते. बघा, तर पितृपक्षामध्ये कावळ्याला घरी घेऊन भोजन ग्रहण करणे हा संकेत आहे की तुमच्या जीवनात सर्व समस्यांचा अंत आता होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे. परंतु बघा, जर पितृपक्षामध्ये कोणता कावळा तुमच्या घरी येऊन जोरजोरात ओरडू लागला तर तुम्हाला समजले पाहिजे की तुमचे पितृगण तुमच्यावर खूप नाराज झालेले आहेत. तुम्हाला त्यांच्या संतुष्टीसाठी श्राद्ध कर्म केले पाहिजेत. बघा, नाहीतर बघा पितृदोष भयंकर स्थिती उत्पन्न होते. दुसरा जीव आहे बघा कुत्रा. जर बघा पितृपक्षामध्ये श्राद्ध तसेच पितरांच्या पूजेदरम्यान दरवळ्यात कोणता कुत्रा अचानक प्रकट होतो तर हा खूप मोठा शुभ संकेत आहे बरं का मित्रांनो. तुमच्या पितृ कुत्र्याच्या माध्यमातून तुम्हाला आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आलेले आहेत. दरवाजात आलेल्या कुत्र्यासोबत वाईट व्यवहार करू नये आणि चुकून दांडक्याने मारू नये त्यांना. बघा, पितृ तुमच्यावर क्रोधित व नाराज होऊ शकतात. यावेळी बघा दरवाजात आलेल्या कुत्र्याला नमस्कार करून त्यास भोजन द्यायचं आहे आणि बघा तुमचे पितृ तुमच्यावर अवश्य संतुष्ट होतील. पितृपक्षाच्या दिवसामध्ये बघा दरवाजात कुत्र्यांचे येणे हा शुभ संकेत आहे. तुमच्या बघा सर्व दोषांचा नाश झालेला आहे आणि बघा तुमच्या जीवनामध्ये सर्व काही अत्यंत मंगलमय होईल. बघा, तिसरा जीव आहे बघा गाय. गाय तर तुम्हाला सगळीकडे भेटेल. जर पितृपक्षाच्या दिवसामध्ये दरवाजात गाय येते तर बघा तुम्ही खूप भाग्यशाली आहात. फक्त आपणास सांगू इच्छितो की बघा गायीच्या रूपात येणारे पितृ व त्या घरातील व्यक्ती खूप पुण्यवान असतात. तुमच्या पूर्वजांनी आपल्या जीवनात
खूप बघा पुण्य कमवले आहेत. जर ते गायीच्या रूपात तुमच्या दरवाजात प्रकट होतात तर या सुख समृद्धीचा संकेत समजला पाहिजे. यासाठी बघा दरवाजात आलेल्या गौमातेला तुम्ही कधीही अपमान करू नये. तिचा आदर करा आणि बघा नमस्कार करत चला, तिला भोजन देत चला. भक्त हो, अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा हे ध्यानात ठेवा की अशा वेळी बघा दरवाजा आत आलेल्या गौमातेला तातडीने हात जोडून आपल्या मनातील इच्छेला प्रगट करायचा आणि बघा तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल. यामध्ये कोणतीच शंका नाही. तसेच बघा भक्त जर तुम्ही दरवाजात आलेल्या गाईला मूळ बघा गूळ किंवा भाकरी चपाती भरिता तर तुम्हाला तिची कित्येक पटीने अधिक शुभ फळप्राप्ती होते. फक्त जर पितृपक्षाच्या दिवसाचा तुमच्या स्वरूपात स्वप्नात बघा प्राणीजीव मनुष्याच्या वाणीमध्ये बोलताना दिसून येतो तर यास बघा खूप मोठा शुभ संकेत समजला पाहिजे. बघा हा संकेत दर्शवतो की तुमचे पितृ तुमच्यावर खूप दुःखी आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. अशा वेळी तुम्हाला तुमच्या पितरांचे श्राद्ध तसेच बघा तर्पण करायचे आहे, जेणेकरून तुमच्या पितरांना मुक्ती मिळू शकेल. तर बघा मी आशा करतो की तुम्हाला माहिती खूप आवडली असेल. बघा व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनचा बटन दाबायचं आहे. त्यामुळे काय होईल बघा मी जे काही व्हिडिओ बनवत जाईन ते तुम्हाला दिसत जातील. आणि बघा ह्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मला सुचवत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला लिहून पाठवू शकता. धन्यवाद.